नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं प्राजक्ता ब्लॉग्समध्ये. तर आज अजिबात काही बडबड करणार नाहीये, कारण बरेच दिवसांनी मी लॉंग व्हिडिओ टाकते माझ्या चॅनलवरती. आणि आजचा व्हिडिओ असणार आहे कुकिंगचा. तर तुम्ही अजूनपर्यंत कोणते कोणते मोदक खाल्ले आहेत? उकडीचे मोदक खाल्ले असतील आणि गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक खाल्ले असतील. पण आज मी तुम्हाला एक युनिक रेसिपी दाखवणार आहे, ते म्हणजे रव्याचे मोदक. तर चला बघूया ते कसे बनतात. मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे गूळ, जे मी किसून घेतलंय, नारळ ते पण किसून घेतलंय, आणि ही वेलची आणि जायफळ पूड, आणि हा आहे रवा. तर मंडळी, मी आता हे सर्व एकत्र करून ह्या कढईमध्ये ठेवलंय. आता मी याचं पुरण बनवणार आहे. थोडंसं तूप टाकलंय. मंद आचेवरती मी बनवणार आहे पुरण. तर बघा मंडळी, माझं पुरण आता होत आहे. हे आता 2 मिनिटांमध्ये होऊन जाईल. आणि इथे मी गॅस चालू करून पाणी ठेवलंय पीठ केनवण्यासाठी. पीठ म्हणजे रवा. रव्यापासून मी पीठ बनवणार आहे. तर त्याच्यामध्ये मी पाण्यामध्ये थोडं मीठ टाकलंय आणि मी आता हे उकळायला ठेवते. ह्याला उकळी आली की मग मी याच्यामध्ये हा रवा मिक्स करेन. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर. आणि तुम्ही पण हे मोदक बनवा आणि मला नक्की सांगा मोदक कसे वाटले तुम्हाला. रव्याचे मोदक खूप सॉफ्ट असतात, मस्त लागतात एकदम खायला. नक्की ट्राय करून बघा मंडळी. तर बघा, पाणी मस्त उकळतंय, हे बघा तुम्हाला दिसतच असेल. आता मी याच्यामध्ये रवा टाकते. याला पटापट परतून घेते. आता हा व्यवस्थित शिजेल, मग मी याचं तुम्हाला दाखवते पीठ कसं मळायचं ते. आता हे मस्त घट्ट झालंय बघा. आता नंतर याचं मी पीठ मळून घेणार आहे थोडं थंड झाल्यावर. हा, काय झालं? ही बघा माझी बबडी बेला. काय झालं तुला सांग, काय झालं? पीठ थंड होतंय तोपर्यंत मी हिलाचं खाऊ देते. तिला भूक लागली आहे. बेला, ए बेला, जिथपर्यंत तिला खाऊ नाही देणार तिथपर्यंत ती मला काम करू देणार नाही. ये बेला, ये लवकर. बेला, बेला ये. हे बघ, येते बघ. हे आहे बेलाचं बास्केट. याच्यावरती ही शॉल ठेवली आहे, ती याच्यावरती झोपते बघा. हा, देते. हा, देते बघ. बेला, ठीक आहे. खूप गोड आहे बेला. तर मंडळी, तर चला आता मी हे पटकन पीठ मळून घेते, तुम्हाला दाखवते. हे बघा, थोडं गरमच आहे. आता मी हे मळून घेते मस्त. गरम आहे. तेल टाकलंय मी याच्यामध्ये थोडंसं. झालं ना मस्त पिठासारखं. जसं आपण तांदळाचं पीठ केणवतो तसंच दिसतंय बघा.
हे बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट बनलंय. तर मंडळी आता मी बनवते आहे मोदक. हे बघा हातामध्ये घेतलंय गोळा करून, म्हणजे मी इथे सर्व गोळे करून घेतलेत एकत्र. हे बघा रव्याच्या पिठाचे, आणि इथे थोडं तांदळाचं पीठ घेतलं कारण ते व्यवस्थित वळायला यायला पाहिजे म्हणून. तर चला आता बनवूया मोदक. ॲक्च्युली मी एक ट्राय केला आहे. हा बघा बनवून पण झालं आहे माझं एक सर्वप्रथम, आणि म्हटलं आता कॅमेरा चालू करून आता तुम्हाला सर्वांना दाखवते. तर चला आता पटापट बनवून घेऊया मोदक. कसे आता त्याने आपण ट्युशनवरून सुटेल, तिला पण मला आणायला जायचं आहे 8:30ला. तर मी आता हे बघा ही अशी पोपी करून घ्यायची आहे. हे बघा हे अशा प्रकारे करतात. एवढी मोठी व्हावी लागते. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे पुरण भरायचं आहे. पुरण का चुरण, हे बघा मी 1 चमचा पुरणा टाकला याच्यामध्ये, आणि आता अशा पाळ्या घ्यायच्या आहेत त्या. असं हळूच दाबून घ्यायचं, आणि आता याला असं बंद करायचं. आता छान असा मोदक तयार होईल बघा. आणि याचं तोंड असं नंतर बंद करून घ्यायचंय. मी मोठेच केले आहेत, जिकडे 2 द्यायचं तिकडे 1च द्यायचंय. हा बघा हा झाला मोदक. आता मी हे पटापट सर्व गोळे आहेत ते बनवून घेते. तुम्हीही असं पीठ करा, म्हणजे रव्याचं 1 वाटी रवा घ्या आणि थोडं पाणी, जेवढा रवा असेल तेवढं अंदाजाने तुम्ही पाणी घ्या, आणि ते पीठ पूर्ण खेळून घ्या रव्याचं, आणि त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित मळून घ्या तेल लावून. आणि त्याच्यानंतर तेलाने तुम्हाला जमत नसेल, तर मला आता तेलाने जमत नव्हतं, तर मी हे तांदळाचं पीठ घेतले थोडंसं लावायला, म्हणजे व्यवस्थित पोपी येते. हे बघा हे असं गोल गोल गोल, अजिबात तुटत नाही. मग पीठ घेतलंय ना त्याच्यामुळे. तांदळाचं पीठ आहे मंडळी. परत एक करून दाखवते आणि नंतर मग पटापट करून घेते. तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रव्याचे मोदक आवडले का, आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. कमेंट करा मंडळी, तुम्ही कमेंट नाही करत. आणि हो व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप बिलकुल करू नका. जास्त लॉंग व्हिडिओ नाही आहे, छोटासाच बनवणार आहे. हा बघा झाला मोदक. तर मंडळी तर चला आता मोदक वाफवायची वेळ आलेली आहे. मी सर्व जे गोळे करून घेतले होते त्याचे प्रत्येकाचे मोदक केलेले आहेत, वळून पण झाले आहेत, तुम्हाला दाखवते. आणि आता ते वाफवायची बारी. हे बघा एवढे मोदक मी रेडी केले आहेत बनवून. आता ह्याला मस्त स्टीम करूया. हा स्टीम खाणार ना मोदक, कुठे गेलीस. चला हे बघा याला बोलतात ढापा. हा माझ्या आईने दिलाय मला ढापा. मोदक, इडली, मोमोज, म्हणजे काही जे वाफवायचे पदार्थ असतात जे स्टीम करायचे ते याच्यामध्ये स्टीमर. हा बघा हे याचं झाकण. आता मी ते पाणी गरम करायला ठेवलंय, खाली स्टँड ठेवल्यावरती प्लेट ठेवली. याच्यामध्ये चाळणी, या चाळणीमध्ये मी हे मोदक ठेवणार आहे. तर आता मी या चाळणीला आता मस्त तेल लावून घेते. बल्ले 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 बल्ले. मंडळी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे मोदक मी याच्यामध्ये लाईनमध्ये लावून घेते. रव्याचे मोदक.
अशा प्रकारे लावून झालेले आहेत. आता हे मी इथे वाफवायला ठेवते. गॅस मोठा करते. हे बघा चाळणीमध्ये ठेवले आहेत मोदक. आणि याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडावं लागतं. पाणी नाही. तनू जरा मला पाणी दे ग. नको मीच घेते थांब. नको 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 तसं नको आहे मला. थोडंसं पाणी शिंपडावं लागेल मला याला वरतून. आता मी याच्यावरती हे झाकण ठेवते. हे बघा मोदक. आता याला 5 ते 10 मिनिटं 5 ते 7 मिनिटं बस झाले वाफवते आणि नंतर भेटते तुम्हाला. दाखवते मोदक कसे झालेत ते. तर मंडळी माझे मोदक बनवून झालेले आहेत आणि आता मी आलेली आहे लीनाताईंच्या घरी. हे बघा टेस्ट साठी. घरी तर नेहमी सगळ्यांना देते, म्हटलं आता काहीतरी वेगळं करूया. आज माझ्या मैत्रिणींना मी टेस्ट करायला देते. चलो आओ भाभी. इथे आहेत इंदिरा भाभी. चलो ले लो, सब ले लो. खायचे. हा तुम्हाला टेस्ट साठी मिळाले. थँक्यू. चलो तिला पहिलं दिलं नाही. वाव नाईस. टेस्ट अच्छे. खरंच चांगलं आहे का? सॉफ्ट आहे ना. रव्याचे मोदक मंडई तुम्हालाही कसे वाटले तर व्हिडिओ बघून तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचे रव्याचे मोदक कसे बनलेत. तर चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सलोनी तुला विसरून गेली मी. थँक्यू. चांगलं आहे ना. चांगले झालेत मोदक. सलोनीला मोदक आवडतात म्हणून मी इथेच घेऊन आली आहे लीनाताईंच्या घरी. म्हटलं व्हिडिओचा एंड इथेच करूया. तर चला मंडळी व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटही नक्की करा आठवणीने. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.